कधीकधी आयुष्यात असा टप्पा येतो जिथे सगळं थांबल्यासारखं वाटतं. प्रयत्न केले, लोकांवर विश्वास ठेवला, मनापासून प्रेम केलं, पण बदल्यात काय मिळालं? दुःख, निराशा आणि एकटेपणा. तेव्हा मनातून एकच आवाज येतो, आता काहीच चांगलं होणार नाही. पण आज श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला एक गोष्ट सांगत आहेत. थांब, अजून सगळं संपलेलं नाही. तुम्ही ज्या वेदना सहन केल्या त्या व्यर्थ नाहीत. प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपमान, प्रत्येक एकटेपणाची रात्र हे सगळं तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला घडवण्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, आजपर्यंत जे काही घडलं ते तुला मजबूत बनवण्यासाठी होतं. आणि आता वेळ आली आहे तुमचं नशीब बदलायची. कधी तुम्हाला वाटतं, मी इतकं चांगलं केलं तरी माझ्यासोबत असं का? तेव्हा स्वामी शांतपणे म्हणतात, मी तुझ्यासाठी योग्य वेळ तयार करत आहे. लक्षात ठेवा, देव कधीच उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो. आणि ती वेळ आता सुरू झाली आहे. आजपासून तुमच्या आयुष्यात छोटे छोटे बदल दिसायला लागतील. मन थोडं हलकं वाटेल. अचानक एखादी चांगली बातमी येईल. जे लोक तुमच्यापासून दूर गेले ते परत येणार नाहीत, कारण ते तुमच्यासाठी नव्हतेच. आणि जे खरंच तुमच्यासाठी आहेत ते हळूहळू तुमच्या आयुष्यात येऊ लागतील. स्वामी म्हणतात, ज्यांनी तुला दुखावलं त्यांना माफ कर, पण परत त्याच ठिकाणी जाऊ नकोस. कारण तुम्ही आता बदलत आहात. तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होतो आहे, जिथे तुम्ही स्वतःला प्राधान्य द्याल. तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला स्वतःची किंमत कळेल. आजपासून एक गोष्ट स्वतःला सांगा, मी योग्य आहे, मी मजबूत आहे आणि माझ्यासोबत चांगलं होणार आहे. स्वामी सांगतात, विश्वास ठेव आणि सोडून दे. सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी फक्त स्वामींवर सोपवायच्या असतात. रोज सकाळी उठल्यावर डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे नाव तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतं. कधी तुम्हाला पुन्हा भीती वाटली किंवा मन खचलं तेव्हा लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. तुम्ही कधीच एकटे नाही. आणखी काही दिवस थोडा अजून धीर ठेवा, कारण तुमचं नशीब वळण घेत आहे. तुमचं आयुष्य नव्याने सुरू होत आहे आणि तुमचं हसू परत येणार आहे. एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या कठीण दिवसांमुळेच आज मी इथे आहे. स्वामी म्हणतात, तुझं चांगलं होणार आहे हे नक्की आहे. आणि जेव्हा स्वामी असं म्हणतात तेव्हा त्यात शंका नसते. शेवटी डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा, स्वामी मला सगळं तुमच्यावर सोपवलं. आजपासून तुमच्यासोबत चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात झाली आहे. श्री स्वामी समर्थ. हा संदेश तुमच्यासाठी असेल तर एक लाईक करून स्वामींना धन्यवाद द्या. ज्यांना या शब्दांची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. स्वामींवर विश्वास असेल तर सबस्क्राईब करून या परिवाराचा भाग व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रबोधनासोबत. श्री स्वामी समर्थ.